कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल भगवान तो हा माधव लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल भगवान तो माधव भगवान हरी बहुत सुकृताची दोणी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल भगवान तो हा माधव भगवान जोडी म्हणून विठ्ठल आवडी तू हा विठ्ठल भगवान तू हा माधव सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवी वर तो हा माधव भगवान सर्व साचे आगर बापर खुमा देवी वर तो हा विठ्ठल भगवान तो हा माधव भगवान हरिद्वार गुरुवार कुमारी हरिद्वार गुरुवार कुमारी गुरुवार कुमारी संताची पायी हा माझा विश्वास संताचे पायी हा माझा विश्वास संताचे पायी हा माझा सर्व भावे दास धारूचा सर्व भावे दास धारूचा सर्व भावे दास धारूचा शिवाचे हित माझे हित करीते सकाळा माझे हित करीती सकाळा गोपाळ कृपा करी गोपाळ कृपा करी भागलिया मज वाहतील गडी वाहतील गडी भागलिया मज वाहतील जोडे सर्व सुख आणि जोडे सर्व जोडे माझे हित करीते माझे हित
करीती सकळ माझे करीती सकळ माझे करीती सकळ गोपाळ कृपा रे गोपाळ कृपा रे गोपाळ कृपा म्हणे शेष शरीरावरी म्हणे शेष शरीर आवड म्हणे शेष शरीराव म्हणे शेष शरीर वचना मोडी बोलिल वचना मोडी बोलिली वचना मोडी बोलिली त्याची माझे हित करीती सकळ त्याची माझे हित करीती सकळ हित करीती सकळ गोपाळ कृपा करी गोपाळ कृपा करे कृपा करे हरि पडदा काढायला तात्या पडदा काढायला मागलेला दिसत नाही कुठे हे वाजायला घाटांगरा आणि लाशीला ते लावले मोबाईल म्हणून म्हणले दिसतंय लोक कोण चाल म्हणाय हरे संताचे पाय संताचे पाय संताचे पाय हा माझा विश्वास संतांचे पायी हा माझा विश्वास संतांचे पायी हा माझा विश्वास संताचे पाय हा माझा विश्वास संताचे पाय हा माझा विश्वास संतांचे पायी हा माझा विश्वास संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भाय दास झालो त्या सर्व भाय दास झालो त्याचा तेच माझे हित करते सकळ तेच माझे हित करते सकळ सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती तेचे माझे हित करीती सकळ संताचे पाय हा माझा विश्वास
संतती पायी हा माझा विश्वास सर्व दास झालो त्याचा सर्व दास झालो त्याचा तेच माझे हित करीते सक तेच माझे हित करीते सक सर्व भावे दास झाला त्यांचा सर्व भावे दास झालं त्यांचा तेच माझे हित करीती सक तेच माझे हित करीती सक देणे हा गोपाळ कृपा करी देणे हा गोपाळ कृपा करी तेरे आगो पाल कृपा करी कृपा करी देने हा गोपाळ कृपा करी देने हा गोपाळ कृपा करी तेच माझे हित करीती सक तेच माझे हित करीती सक येणे हा गोपाळ कृपा करी कृपा करी कृपा करी येणे हा गोपाळ कृपा करी येणे हा गोपाळ कृपा करी कृपा करी जेने हा गोपाळ जेने हा गोपाळ तेथे माझे हित करीती सकळ तेथे माझे हित करीती विठ्ठल हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माऊली ज्ञानेश्वरा जगत तुकाराम सद्गुरु मोतीराम गुरुवर्य मारुती महाराज संत गोविंद पवार ओमकारनाथ भगवान की विठ्ठला 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 संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करे भागलिया मज वाहतील कडिये त्यांची आणे जोडे सर्व सुख तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेष शेवीन आवडी वचन न मोडी बोलिले ते तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी विठ्ठला विठ्ठला हरी विठ्ठल हरी विठ्ठल 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 हे विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वरा जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु मोतीराम गुरुवर्य मारुती महाराज की जय श्री संत गोविंद महाराज की जय ओमकारनाथ भगवान की जय अन्नपूर्णा माता की विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्रतिवर्षाप्रमाणे आपल्या सांस्कृतिक नगरी एरंडेश्वर नगरीमध्ये गेली अनेक वर्षापासून जवळजवळ या सप्ताहाला किती वर्ष झाली 47 वर्षाची परंपरा लाभलेली आहे. सुरू असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह जगद्गुरु तुकोबाराय गाथा पारायण सोहळा भजन कीर्तन महाप्रसाद या ठिकाणी संपन्न होतो आहे. आज
चौथा दिवस आहे आपल्या सप्ताहाचा. या प्रसंगी उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे बालक सर्वांच्या समोर सर्वांच्या पाठांतरातला जगद्गुरु तुकोबारायांचा संतपर प्रकरणातला अभंग आहे. सद्गुरु मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू. विठाला विठाला ठरल्याप्रमाणे माझ्यानंतर आमचे हरिभक्तीपरायण भीमाशंकर गुरुजी एरंडेश्वरकर यांची 1 तास सेवा होणार आहे. आम्ही वाटून घेतली 1 तास. एकादशीला तसंच आहे. आणि म्हणून या निमित्ताने या साऊंड मध्ये आवाज टाका. हा, कोण म्हणाले? त्याला काय कळायले? नाव जामकराचं पुढी केलंय. फार सुंदर योग आहे. ग्रामस्थ मंडळी एरंडेश्वर आमच्या परिसरातली आळंदी पंढरी आहे. या ठिकाणी सर्व जेवढी देवी देवता, सर्व साधू संत ऋषी मुनी सर्वांचं या ठिकाणी वास्तव्य आहे. आणि इतके सुंदर भजन कीर्तन 365 दिवसामध्ये दररोज कुठं ना कुठं तरी कीर्तन, कोणत्या मंदिरात अन्नदान सुरू आहे. भीमाशंकर गुरुजीची, आमच्या जगन्नाथ गुरुजीची फार तळमळ असते. आणि सर्व गावकरी मंडळीची त्याला साथ आहे, भजनी मंडळीची साथ आहे, इतर सर्व महाराज मंडळीची साथ आहे. एकट्याचा नोहे खेळ म्हणून काही जरी गावाने ठरवलं तर गावाने आजपर्यंत ते करूनच दाखवलेलं आहे. पाहता पाहता ही किती मंदिरं झाली? 5 मंदिरं झाली. पंचकळस झाले, पंचकळस. विठाला 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 विठाल विठाल विठाल. सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संतांच्या वचनाला प्राधान्य दिलेलं आहे. तुका म्हणे शेष शेवेन आवडी, वचन न मोडी बोलिले ते. गाथा पारायण 16 म्हटलं की हे संतांचे वचन आहेत. त्यांच्या शब्दामध्ये सामान्य माणसाच्या शब्दात काय फरक आहे? त्यांच्या शब्दामध्ये एवढं सामर्थ्य आहे. तू कोणी घेतले मोती जैसे. माणसाचे शब्द हवेत विरून जातात, महात्म्याचे शब्द अजरामर आहेत. त्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे ना. सामान्य माणसाच्या शब्दात काय सामर्थ्य? सामान्य माणसाचे शब्द अर्थहीन शब्द आहेत. महात्म्याचे जे शब्द आहेत त्याच्यामध्ये अर्थ आहे. विठाला 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 विठाला. सामान्य माणसाचे शब्द व्यवहाराकरता वापरलेले आहेत, महात्म्याचे शब्द परमार्थाकरता वापरलेले आहेत. महात्म्याच्या शब्दाला आणि सामान्य माणसाच्या शब्दाला, सामान्य माणसाच्या शब्दाला घरचे माणसं किंमत देणार, महात्म्याच्या शब्दाला परमात्मा सुद्धा किंमत देतो. हे त्यांच्या शब्दाचं सामर्थ्य आहे. त्यांचा शब्द कोण मोडत नाही? परमात्मा सुद्धा मोडत नाही. तुम्ही अच्युतात्म निर्धारी, देव तुमचा अज्ञाधारी.
तुम्ही म्हणाल त्याते उद्धरी येरवी हाती न धरी अनाते. हे तुमचं गुरुजी ऐकून लावलंय बरं हे मृदंग. हेला म्हणलं वाढत आहे का? वाढत नाही म्हणले मृदंग. आम्हाला कळालं कुठून बटन पडलं ह्याच्यावर. गुरुजीचे माझं 2 वर्षापासून भांडणं आहेत माझे आणि गुरुजीची. तुम्हाला नाही कळायचं. ते मला जरा पांढरी 4च्या स्वराचा छंद आहे. छंद आहे बाकी काय. हे किती आहे आता? पांढरी 4 आलं ना. एक बटन तरी बंद केलं तिकडचं मध्ये आम्ही लावलं बरोबर हिशोब इकडच. गुरुजीचं माझं भांडण चालू आहे की तुम्ही काळी 2 मध्ये कीर्तन करा. म्हणजे कमी स्वरात. म्हणजे काय नेट लागत नाही दुसरं का. आणि मी म्हणलं इतकं तर नेट आहे मला. किती नेट आहे? इतकंच. गाडीत बसल्यावर काय नेट आहे? आदरच आहे. मला इतकं तर नेट लागू द्या. नाही नाही म्हणले आपल्याला जास्त दिवस चालवायचं. मी म्हणलं जवळ चलल तवर चालवतो, नंतर तुमच्या आज्ञेनं करू कमी स्वर. विठाला विठाला. माझ्या भूमिकेकडे लक्ष द्या. संतांच्या शब्दाचं सामर्थ्य मला असं मांडायचंय. त्यांचे शब्द सामान्य माणसाचे शब्द, याच्यात फरक काय? त्यांचा शब्द परमात्मा तोलतो. पंढरीनाथ टाळ वाजवा. टाळ. पंढरीनाथ पाळी पंढरीनाथ लढा. पाळी पंढरीनाथ लढा. थाप टाकायच्या. धरिते जे हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळा त्याचा. माझी भूमिका अशी आहे, वाढतच चालले जरा ते. संतांच्या शब्दाला महत्व किती माहितीये का? त्या शब्दाच्या पुढे परमात्मा सुद्धा जात नाही. आपल्या शब्दाच्या पुढे कोण? आता मी इथं कशाला सांग. विठाला कोण ऐकायले आपले शब्द? आपल्या शब्दामध्ये एवढं सामर्थ्यच नाही तर ऐकतील काय म्हणून. हे जे कीर्तन ऐकायला तुम्ही आलात ना सगळे, आमचं जर व्याख्यान ठेवलं ना, व्याख्यान व्यक्तिगत, आमचे विचार जर तुम्ही ऐकायला जर येणार असं जर ठरलं ना, उगं 10-5 माणसं येतील. हे आमचे विचार ऐकायला आलेले नाहीच आहेत तुम्ही, हे संतांचे विचार ऐकायला आलेले आहात. विठाला 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 विठाला. साधू संतांच्या शब्दामध्ये सामर्थ्य किती आहे? त्यांच्या मुखातून जे जे निघालेले शब्द आहेत ते शब्द सामान्य नाहीतच. कसे शब्द आहेत ते गुरुजी? तयाचे बिसाट शब्द. सुखे म्हणो येती वेद, स्वदेह सच्चिदानंद का न व्हावे. त्यांच्या मुखातून जरी असे बिसाट म्हणजे शिव्या जरी निघाले ना, शास्त्र तयार झाले. त्याच काय तयार झालं? त्यांच्या मुखातून निघालेले शब्द ते शास्त्र तयार, ते प्रमाण आहेत. विठाला 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 विठाला.
माणसाच्या शब्दाला काय अर्थ आहे? का तर त्या शब्दाला धार का नाही? त्याचं कारण आहे आचरणाची धार नाही. संतांच्या शब्दाला धार काय? ते शब्द हृदयापर्यंत हृदय भेद का करतात? त्या संतांच्या शब्दाला कशाची जोड आहे? आचरणाची जोड आहे. आमच्या शब्दाला लोक का मान देत नाहीत? आमचे शब्द लोक का ऐकत नाहीत? काही काही गावात माईक मध्ये बोलणारे मनुष्य राहते, बड 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 बड, लग्नात किर होऊन जातात माझ. पंक्ती बसल्या होता त्याला लय बोलायचा उल्हास, वाढणार वाटतं ह्याच्यात बकेट घालू का काय? अरे तुर काय बोलतय, भड भड काय बोलतय, अपमानित काय करते, काय करायला तरी पोरं तिकडे बघा की माणसं जेव्हा बसली तर काय हो तुम्हाला काय समजाले की असे बोलले की पोरं म्हणतील हो दे कार्यक्रम तुला बाहेर रिंगणात घेतो असं का बोलावं त्याने? त्याला वाटतंय माझ्याकडं स्टेज आलंय, माझ्याकडं माईक आलाय म्हणजे मी सर्वस्व आहे. हे चुकीचं आहे. समाज तुम्हाला किंमत देतो, प्रतिष्ठा देतो, याचा अर्थ तुम्ही बोलताना तोलून बोललं पाहिजे. तुम्ही जर तोलून नाही बोलले, तुम्ही जर तुमची पातळी सोडली, समाज तुम्हाला तुमची जागा दाखवतो. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल. एखादं माईक वालं बड बड बड, बसा रे खाली बसा, तिकडे जा, इकडे सरका, तिकडे सरका, कोणी ऐकत नाही त्याच. एखादा गावातला असा माणूस प्रतिष्ठित असतो, कोणालाच काही म्हणत नाही. माणसं गप बसा गप बसा गप बसा म्हणलं तरी ह्याचं काही ऐकत नाहीत, बडबड बडबड चालू ठेवतात. तो माणूस एकदम उठतो आणि उठलं फक्त बघतो असा महिला मंडळाकडे बघत, त्याच्या तोंडातून शब्द निघायच्या आधी लोक शांत होतात. त्याचं कारण त्याचं आचरण आहे तेवढं. त्यानं फक्त पटकन लोक सगळे शांत होतात. अरे दादा उठली, गप. एक माणूस बोलत नाही का? त्याच्या आचरणातून त्यांनी तेवढं वजन मारलंय समाजावर. बोलून 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 कोणी ऐकतच नाही. आचरणाशिवाय समाज ऐकतच नाही. विठाला विठाला संतांच्या शब्दामध्ये सामर्थ्य काय? त्या कारण त्याचं त्या शब्दाला आचरणाची जोड आहे. असे शब्द आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या शब्दाला शास्त्र आधार आहे. बाकीचे माणसं जे अनंत वाचाळ बरळ ती कोण त्याचं तेवढं मनावर घेणार आहे? संतांचे शब्द मनाला का प्रतिबिंबित होतात? त्याचं कारण आहे जे शब्द आहेत त्याला शास्त्र आधार आहे. वाचा बोलू वेद नीती, वाचा बोलू वेद नीती, वाचा बोलू वेद नीती, वाचा बोलू वेद नीती, करू संती देते, करू संती केले, वाचा बोलू वेद नीती, वाचा बोलू वेद नीती, बोला 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 बोला. वाचा बोलू वेदनीती, करू संती केले ते त्यांच्या वाचेतून निघालेले शब्द म्हणजे वेदनीती आहे. त्यांच्या शब्दाला वेदाचा आधार आहे, शास्त्राचा आधार आहे. त्यांचं बोलणं असं म्हणता येईल शास्त्राकडे बघून आहे किंवा शास्त्राच्या आधारानं आहे असं म्हणण्यापेक्षा ते जे बोलले त्याचं शास्त्र तयार झालं.
कारण त्यांच्या बोलण्यामध्ये सामर्थ्यच तितकं दिसलेलं, भरलेलं आहे. त्यांचं बोलणं म्हणजे असं काही निरर्थक बोलणं नाहीच. मग ते सहज तुका तुका बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. त्यांच्या सहज बोलण्यामध्ये, सहज बोलणे, त्यांच्या सहज बोलण्यामध्ये सामर्थ्य आहे. विठाला 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 काय माणसं सहजच बोलतात पण गावाचं वाटोळ करतात. माझ्या मनी काहीच नव्हतं म्हणलं, येरीच बोलून गेलो, नुकसान झालं ना तुझं. त्याच्या बोलण्याने त्याचं तर नुकसान होतंयच, पण दुसऱ्याचं नुकसान होते. म्हणून तोलून बोलावं लागते. हे कीर्तन करणं जितकं सोपं आहे तितकंच तोलून बोलावं लागते. तोलून. एकही शब्द इकडे तिकडे गेला ना, परभणी जिल्ह्यात प्रत्येक शब्दाला शिवी आहे का नाहीये म्हणून दाखवू. आणि एखादी जरी भुसकून गेली निघून तर मग हे टेप हॉल आहे ना, महाराजांना शिवी दिली बघा कीर्तना. त्याच्यामुळे जपून तोलून, लय तोलून. सोनं तरी कमी ह्याच्यात तोलावं लागते, तितका शब्द असा तोलून टाकावं लागते. शब्द टाकत असताना 10 वेळेस विचार करावा लागते की हे आपण टाकलेला शब्द कोणाच्या हृदयाला झोंबणार तर नाही, कोणाचं मन तर दुखावणार नाही, आपण टाकलेला शब्द चुकीचा तर निघणार नाही. तोलून बोलावं लागतं, तोलून. आणि मग आता ज्याला काही मर्यादाच नाही, ते हातभर इकडं जाते ना हातभर तिकडं जाते, त्याचं काय. विठाला 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 विठाला. खानदानी बाईला पदर पडू द्यायला जमत नाही. बाजारातल्या बाईचं काय, खानदानी बाईला पदर पडू द्यायला जमत नाही. तिच्यासारखं हिला जमत नाही. नाही म्हणली आता फॅशन निघाली, फॅशन ज्याची त्याचीच असते. खानदानी बाईचा पदर पडला की लोक तिला बाजाराच्या बाईच्या तोल पंक्तीत नेऊन बसवत असतात. म्हणून साधू संतांचे वचन ज्यांना समाजासमोर घ्यायचे त्याला तोलून बोलावं लागते. विठाला विठालो हरी विठाला. कारण संतांच्या वचनाच्या आधारानं बोलताय तुम्ही. व्यक्तिगत व्यासपीठ नाहीये तुमचं, स्वतंत्र व्याख्यान नाही तुमचं. तुम्हाला बोलत असताना बेस कोणाचा आहे, पाया कोणाचा आहे, संतांचा आहे. म्हणून तोलून बोलावं लागतं. एखाद्या वेळेस ठीक आहे, पण सारखंच हृदय भेद करणाराही शब्द नसावा. कीर्तनामध्ये सगळेच रस असणं आवश्यक आहे. हास्यरस नाही आवश्यक आहे, हास्यरसही आवश्यक आहे. लय गंभीर बी कीर्तन करी जाऊ नये, मग घरी गंभीर आणि इथंही गंभीर, ते बी काही कामाचं नाही. विठाला विठाला. हास्य विनोद हास्य विनोद कथा सहज मुक्ती सायुज सहज मुक्ती सायुज्यता. सहज खेळत खेळत हसत खेळत भजन करणं आवश्यक आहे. लय गंभीर बी कीर्तनाला करत जाऊन लय वातावरण, लय माणसं रडविले म्हणलं मी. रडवाय आला का तू? घरी रडायले तरी इकडे आले तर रडवी आले म्हणून इकडे कायला रडविता. कधी कधी एखादा भाव स्पर्श जर असेल तर तेवढा स्पर्श करून पटकन समाजाला पुन्हा पूर्ववत करावं लागतं. हेच म्हणला रात्री माणसाला रुमालच भिजले, घरी भिजायले तरी रुमाल कदर कदर इकडे आले. हसत खेळत त्याला ह्या परमार्थाला लावायचंय. बोलत असताना समाज मन सांभाळून बोलणं आवश्यक आहे. आणि म्हणून सामान्य माणसाच्या शब्दात आणि महात्म्याच्या शब्दात फरक इतकाच आहे. सामान्य माणसाचे शब्द हवेत,
विरघळून जातात. त्याच्यात काही तथ्य नाही, त्याच्यामध्ये काही बेस नसतो, त्याच्यामध्ये काही पाया नसतो, काही आधार नसतात. मग ती काय काय सांगशी रेंबट कहाणी, काय त्या कहाणीला काय अर्थ आहे? मग एक होती, जाऊ द्या आता, त्याला काय अर्थ आहे का ते? विठाल विठाल संतांचे शब्द हृदयभेद का करतात? त्याचं कारण त्या शब्दातली धार सांगू तुम्हाला. साच आणि मवाळ, मिथले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. कसे शब्द आहेत त्याचे? खरे आहेत, मवाळ आहे. त्यातल्या बघ मधुरता कशी आहे त्या शब्दाची. मधुरावाणी होते तुका म्हणे वाहो, टाळ 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 टाळ. तुका म्हणे वाहो बोले, तुका म्हणे वाहो मधुरावाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी. मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी. त्यांचं जे बोलणं आहे ते मधुर आहे. त्यांच्या मुखातून ज्यावेळी शब्द बाहेर पडतात, माणसं तोलण्याकरता तयार असतात. आपल्याकडची रात्रभराची कीर्तन परंपरा आहे. एरंडेश्वरला ज्यावेळी सुरुवातीला हा सप्ताह सुरू झाला का, रात्री 9ला कीर्तन सुरू व्हायचे आणि सकाळी 6ला आरती होत होती. ह्या सप्त्याचं वैशिष्ट्य. इथून बैलगाड्या आता म्हणले विलासतात त्या मला, आपले नानासाहेब इथून बैलगाड्या रोडपर्यंत सुटत होत्या दोन्ही बाजू. इतके या परिसरातले लोक हजारो संख्येने इथं यायचे. सप्ताह म्हणजे काय तेव्हा दुर्मिळ गोष्ट होती. असे काही गावोगाव खेडोपाडी जास्त सप्ताह नव्हते. वळया पार व्हायच्या त्या बैलाला पडबे टाकून. बैलाला टाकावं लागायचे ना कडब. महाराज लक्ष ठेवायचे, बैल उपाशी राहू देऊ नका म्हणायचे, माणसं उपाशी राहू देऊ नका. पहाटे 3 वाजता 4 वाजता महाराज आले की समाज याच्यापेक्षा 10 पट समाज आहे एरंडेश्वर मध्ये. माईक छोट, एकच माईक आणि एकच भोंग्या. महाराजाचा शब्द निघाला की सगळे मोठे मोठे लोक एरंडेश्वर मधले तो शब्द तोलण्याकरता हजर राहायचे. का तर तो शब्द जो होता तो शब्द सामर्थ्य संपन्न शब्द होता. विठाल विठाल जे हजारो माळकरी झाले, निर्वेशनी झाले. महाराज माळ घालतानाच त्याला, तुळशीची माळ गळ्यात टाकतानाच त्याला त्याच्याकडून बोलून घ्यायचे, कोणती वारी करतो. महाराजांनी जो शब्द त्याच्यावर टाकला तो माणूस म्हणायचा, महाराज मी आषाढी करतो, कार्तिक करतो. माणसं शेवटच्या श्वासापर्यंत त्या शब्दाला बैमान झाले नाहीत. त्यांनी सोडलीच नाही वारी. हा महात्म्याला दिलेला शब्द मोडता कसा येईल म्हटले. शेवटपर्यंत वाऱ्या चालू आहेत लोकांची, शेवटपर्यंत. आणि महाराजाचा शब्द होता, हे पा चांगलं वागलास तर चांगलं होईल, आणि जर चुकीचा वागलास तर सत्यनाश होईल म्हणायचं. काय शब्द होता? आणि जेही माळी महाराजाच्या टिकल्यात ते अजूनही माणसात आहेत. कदाचित एखाद्याची जर माळ निघालीच असेल त्याच्याबद्दल मला विचारू नका, जाऊन बघा काय नुकसान आहे तर. विठाला विठाला. कारण त्याला आधीच म्हणायचे, तुला माळ टिकविणं होत नसेल तर घालू नको, आमची माळ खडतर आहे. बरं तर बरं, नाही तर सगळंच जात आहे. नाही तर आमच्या नादी लागू नको, कुठं जायचं तिकडे जाय. नाही महाराज मी नाही. कोणाच्या तरी नादी लागलं काढली माळ.
महाराजाच्या मुखातून निघालेल्या शब्दानं तुमचं नुकसान व्हावं असा त्यांचा भाव नव्हता, पण ती भीती घातली की माणसाच्या माळीच निघाल्या नाहीत. शक्यतो 99% महाराजांना घातलेली माळ निघाली नाही. काय म्हणणं आहे तुमचं? नाहीच निघाली, कारण तो शब्द सांभाळण्यामुळे लोकांनी माळी टिकवल्या. विठाला विठाला संतांच्या शब्दामध्ये एवढी धार काय येते? त्याचं कारण आहे ते शब्द देवाचेच असतात, पण ह्यांच्या मुखातून निघतात. देवाचेच शब्द मुखातून कोणाच्या? महात्म्याच्या निघतात. म्हणून त्या शब्दात तेवढी धार आहे, एवढं सामर्थ्य. त्यांच्या शब्दाचं सामर्थ्य एवढं अलौकिक आहे. त्यांचा शब्द परमात्मा तर सांभाळतोच, पण पुढे जाऊन बोलू का तू? परमात्मा हे दोन्ही एकच आहेत. पुढे जाऊन बोलू का तुम्हाला? राक्षस सुद्धा त्यांचा शब्द तोलतात. विठाला विठाला विठाला. भावार्थ रामायण ग्रंथ ऐकलाय? रावणानं चोरी केली. काय नेलं चोरून? रावणानं काय चोरलं? सीता मातेची चोरी केली. मग आता तुम्हाला मला विचारायचंय, रावणानं मनानं सीता चोरली का देवर्षी नारदाच्या शब्दावर विश्वास ठेवून चोरली? अजिबात रावण ताकद होईना गेली सीतेला चोरून न्यायची. नको बाबा म्हणला, अग्नी ती जळून भस्म होईन म्हणला मी. देवर्षी नारद म्हणले, तुला माझं ऐकायचंय का? तू माझा सल्ला घ्यायला आलास ना, माझा ऐक, घेते करतस. अहो म्हणलं, मला दुसरा मार्गच नाही म्हणा. तुला एकट्याचा उद्धार करून घ्यायचा असेल तर पंचवटीला राम बसलेले आहेत, दर्शन घे, झाला उद्धार. नाही ना म्हणलं, मला कुळाचा उद्धार करून न्यायचा. म्हणजे मग रामाला लंकेला न्यावं लागल ना. म्हणले मग त्याच्यासाठीच म्हणालो, काय सेटिंग आहे का सांगा? सेटिंग दुसरी काहीच नाही म्हणले, त्याची बायको चोरून ने. म्हणले मग तिकडून बायकोसाठी येतील ना तिथवर. आणि म्हणला मग ते कसं बरं दिसल? बरं दिसायचं का उद्धार करून घ्यायचा हे सांग. नाही ना म्हणला, मला उद्धार करून घ्यायचं. उद्धार करून घ्यायचाय ना, घेऊन जाय. कसं असते म्हणले, माणसाला अशी साधी शिवी दिली तर तेवढी राग येत नाही. माईवर घालून जरी शिवी दिली तर तितकंही काय वाटत नाही. बायकोला शिवी दिल्यावर राग तुला राग आणल्याशिवाय पर्याय नाही. देवाला राग आणावं लागेल तुला, कारण देव तिथं येऊन काय नुसतं काय शरणांगती करून चालणार नाही तुम्हाला. भक्तीचे दोन प्रकार आहेत, एक शरणांगती भक्ती आणि एक विरोधा भक्ती. शरण गेल्यावर एका जन्मात उद्धार होते आणि विरोध केल्यावर 3 जन्म लागले रावणाला. रावण, कुंभकर्ण, शिशुपाल, वक्रदंत आणि हिरण्यकशपू आणि हिरण्याक्ष. 3 अवताराच विरोध करावा लागला. 3 जन्म लागले उद्धार करून घ्यायला. मला काय रामायण सांगायचं नाही सगळं, पण मला तुम्हाला खरंच विचारायचंय, म्हणूनच रामचंद्र प्रभूची सीता रावणाने नेली का संताच्या शब्दामुळे नेली? संती सांगितले मनानच नेली का रावणाच्या या देवर्षी नारदाच्या शब्दामुळे नेली? रावण कोण आहे? राक्षस आहे. रावणानं मनातल्या मनात म्हणावं ना, हे महाराज आपल्याला फसविन तर खरं, पण त्याने काय ठेवला? विश्वास ठेवला. संतांच्या शब्दावर. देव शब्द तोलल यात नवल नाही. कोण तोलतंय? खरं सांगा तुम्हाला, जर यांचा शब्द राक्षस तोलत असतील, राक्षस कोण तोलते? अजून पुढे जाऊन बोलू का जरा? जनावर सुद्धा यांचा शब्द तोलतात. कोण तोलते? जनावर सुद्धा. यांच्या शब्दा खातर काही काही जनावरांची महती सांगतो तुम्हाला. भजन करा सांगतो. विठाला विठाला लोहगावचे ठाकूर बुवा म्हणले होते, वारकरी वारीला आला म्हणून तरी समजाव, नाही तर मेला म्हणून तरी समजाव. ज्या घोड्यावर बसून महाराज पंढरपूरच्या वारीला जायचे का, ज्ञानेश्वरीचं पारायण करायचे. 7 दिवसात काय व्हायचं त्यांचं? काय व्हायचं? पाठ होती ना ज्ञानेश्वरी. त्याला ज्ञानेश्वरी बघायची गरज नव्हती. ज्ञानेश्वरीची ओवी सुरू झाली की ते घोडं चालायचं, आणि ओवी बंद झाली की
थांबायचं. म्हातारं झालं कुठं ते पारायण ऐकून ऐकून काय झालं, म्हातारं झालं, उठून बसता येईना. महाराज म्हणले ही आपली वारी फजिती करील. मग दुसरं घोडं घेतलं. दुसऱ्या घोड्यावर निघाल्यावर ती घोडं रडू लागलं. काय माझं पाप असेल म्हणलं कोणत्या जन्माचं, वारी चुकायली म्हणलं माझी, आणि मी गुरुच्या कामाला येईन म्हणलं. घोडं निघाल्यावर, मग घोडं ते नवीन घेतलेलं घोड्यावर बसून महाराज निघाल्यावर त्याच्या डोळ्याला धारा लागली. आणि त्याची जी वैरण काडी करणारे जे होते सगळे ते म्हणले खरंय तुझं रडणं आम्हाला कळायलंय, पण काय करावं, तुझं शरीर काय होईना साथ दे. महाराज निघाले. दुसऱ्या दिवशी ते घोडं तसंच ताकद लावून उठलं, जबरदस्ती उठलं. महाराज दशमीला पंढरपुरात पोहोचले आणि घोडं एकादशीला पंढरपुरात आले. वाळवंटात महाराज स्नानाला आले की वाळवंटात घोडं हजर. वाळवंटात घोडं दिसल्याबरोबर सोबतच्या वारकऱ्याला ठाकूरबा म्हणले, पोरो याला वारकरी म्हणतात, वारीला आला म्हणून तरी समजाव, नाही तर मेला म्हणून तरी समजाव. पाठीवर हात टाकला की ते जाग्यावर बसलं घोडं, आणि तिथं देह सोडून त्याला पंढरपूरच्या वाळवंटात त्यानं देह सोडून दिला. त्याची समाधी आहे पंढरपुरात. कोणाची, कोणाच्या शब्दांत चाललंय ते, काय ताकद आहे सांगा, काय सामर्थ्य, विचार करा की. एवढाले मोठाले घोडे आपलं हृदय म्हणजे नाही तसं नव्हतं म्हणायचं, पण विठाला विठाला काय सामर्थ्य असेल. ज्या महात्म्याचा शब्द देवानं तोललाय, ज्या महात्म्याचा शब्द दैत्यानं तोललाय, ज्या महात्म्याचा शब्द जनावरानं तोललाय, त्या महात्म्याचा शब्द सामान्य जीवानं तुमच्या आमच्या सारख्या माणसांनी खाली पडू द्यावा का? तो शब्द तोलावा. विठाला विठाला विठ्ठल. कारण ते शब्द कसे सांगू तुम्हाला, त्या शब्दातलं सामर्थ्य सांगू का. महाराजांनी ज्यावेळी गाथा लिहिल्या ना, प्रेसमध्ये छापायला टाकला. प्रेसमध्ये कशाला टाकला, छापायला. प्रेसच जळाली. काय जळाली, प्रेसच जळाली. मग गाथा राहिला का, प्रेस जळाली. तसा गाथाही काळा पडला ना. ते काय पडला, गाथाही काळा पडला. अक्षरच ओळखू येणं, तर लोक रडायला लागले. ते कागद काय झाला ते येणं काळ झरपट दिसूच न, ओळखू येणं, काय लागले लोक रडायला. त्या काळात एक तुकोबारायचे सहकारी होते. ते म्हणले रडू नका, ते अक्षर बघा आणि मला काय येतंय ते पहा. मी ऐकलेले महाराजाजवळ सगळं, मी जे म्हणलो का ती लिहून घ्या, त्यानं सुद्धा महाराष्ट्राचा उद्धार होईल. ती सोबतची माणसं म्हणले तुम्ही म्हणलेलं, तुम्ही लिहून घ्या म्हणलेलं खरं कसं समजायचं. तुमच्या तोंडातून एखादं प्रमाण चुकलं आणि एखादं अक्षर मागं पुढं झालं तर अभंगाचा अर्थाचा अनर्थ होईल ना. ते म्हणले बरोबर आहे का चुक हे ठरविणारे आता तर गेलेत, सदेह वैकुंठाला गेले. मग दुसरं तर कोणता तेवढा गाथापाठ नाही. मग मला एकच पर्याय आहे म्हणले, माझा देवावर विश्वास आहे. असं करा, घिसड्याला बोलवा. म्हणजे घिसडी काय करणार आहे, आणि त्याला म्हणा भातान कोळशे घेऊन ये. भाता आणला, कोळशे गरम केले. मी अभंग म्हणतो, अभंग म्हणणं झाले की मी माझी जीभ समोर करतो, त्या जिभीवर तापलेला कोळसा पेट माझ्या जिभीवर ठेवा. अभंग बरोबर असला तर मला कोळसा पळणार नाही, आणि अभंग जर चुकला तर माझी जिभीची राख रांगोळी होईल. म्हणजे 4092 अभंग हो तोवर कोळसा पोळाला नाही. भले माणसं हो, काय पोळाला नाही. मग ज्यांच्या शब्दानं अग्नी जर तुम्हाला 10 पोहोचू शकत नाही, त्या शब्दाचं सामर्थ्य सांगा काय आहे. त्यांच्या शब्दातलं सामर्थ्यच तेवढं आहे. निसर्ग सुद्धा साथ देतो शब्दाला. कोणाला साथ देतो, त्यांच्या शब्दाला. पद्मावती स्लॅबचं काम चालू होतं, स्लॅबचं. अशोकरावजी देशमुख खासदार होते. त्यांनी त्या काळात 80/60 काहीतरी आहे ते स्लॅब. 1000 सिमेंटची पोती होती. किती, 1000. आभाळ आलं, काळ झरा आभाळ. महाराज म्हणजे आता आपल्याकडे काही नाही आहे झाकायला, सगळं सिमेंट धोंडा होऊन बसते. अचानकच आभाळ आलं. महाराज म्हणले मग आता काय बंद करावं लागते म्हणले काम. ते काय टप 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 थेंब पडाले. महाराज म्हणले बर
माझ्या देवाला हे काम करू द्यायचं नाही वय, माझ्या गुरुला हे काम करून घ्यायचं नाही काय म्हणले. करा म्हणले मशीन चालू. माझी खुर्ची त्या सिमेंटच्या थैल्याजवळ टाका. सिमेंटच्या थैलीजवळ महाराजाची खुर्ची टाकली. होतं ते शर्ट महाराजानं काढून टाकलं. एकदा वर बघितलं आणि मोतीराम महाराजाच्या नावाचा जय जयकार केला. करा म्हणले मशीन चालू. मशीन सुरू झाली. एक फरलांग 2 फरलांगावर 100 फुटावर गुडघे इतकले लोकांचे पाय फसू लागले. पावसानं आम्ही वाहून जातो काय की असं लोकांना वाटू लागलं. आश्रयाला पद्मावतीला लोक पळत येऊ लागले आणि तिथं सूर्य उघडा होता आणि तिथं काम चालू होतं. ही शब्दातली ताकद आहे का नाही झाडगावकर? कशाची ताकद आहे? निसर्ग शब्द तोलतो रे भले माणसं यायचा. विठाला मला तुमच्या शास्त्राच्या आधाराने काही भूमिका सांगतो मी तुम्हाला. निसर्ग कसा शब्द तोलतो यांचा. दुर्वास ऋषी आले गोकुळामध्ये. काय मागितलं? भोजन मागितलं. आलते सायंकाळी उशिरा. मला उद्या तुमच्याकडं काय पाहिजे? भोजन पाहिजे. त्याला जेवायला जास्त लागत होतं म्हणून आधी सांगत होती ते दळा भरपूर म्हणून. किती लागत होत? त्याचा गैरसमजच आहे. किती काय मला काय गुरुजी किती लागत होतं ते? म्हणजे किती झालं ते क्विंटल? त्याचा काय अंदाज लागला नाही मला. खंड्या कळत नाही आणि मन कळत नाही. धडी धडी एक असते शब्द क्विंटल. काय त्याचं मोजमाप नाही. एवढं ते अन्न खात होती दुर्वास. मग किती लागत होतं नानासाहेब तुम्हाला? आहे तर सांगा आकडा, मी तरी सांगतो. मग 20 क्विंटल. 20 क्विंटल. 20 एका टायमाला किती? एका वेळेला. मग दुर्वास ऋषी जाऊ कस काय असेल खेळ? गाव 60 वाजता एखादं गेल्या ते आधी सांगत होते मला इतकं जेवायला पाहिजे. आणि एकदा जेवली पुन्हा 5-6 महिने जेवत नव्हती. इतकं पाहिजे. लोक म्हणायचे करतो बा. आल्या गवळणी म्हणले आम्ही आणतो जेवायला. स्वयंपाक तयार केला. संताच्या शब्दाची धार सांगतो मी. शेवटच्या चरणावर मी अलीकडे चरणाकडे येणारच नाही. मग मी तिकडे बेसमीठ करायचं उकरितो. थर गिर ते लावते न मी जागा साफ करायला पाहिजे. सामर्थ्य असं सांगतो. तेवढा स्वयंपाक घेऊन गवळणी निघाल्या. महाराज म्हणले मी स्नान करतो यमुनेला आणि तिकडच या. तिकडच जेवतो दाक्षायणीवर निवांत. गावात नकोच म्हणले. कुठं? दाक्षायणी ना. ते म्हणले ठीक आहे घेऊन येतो आम्ही स्वयंपाक घेऊन आल्या गवळणी. महाराज असे विचित्र. अलीकडे काठावर आंघोळ करावं ना. गंगा भरलेली पलीकडे गेलीत. अलीकडे बायान पोरण धुनियन म्हणले नगच. त्या गवळणी आल्या म्हणल्या महाराज काय? शेतातले म्हणतात भाकरी आल्या भाकरी. तशी हाक मारल्यावर ते महाराज म्हणले काय करा? इकडे जा ना. आता गंगा भरलेली कसं जायचं? मग आता जायचं कसं? संपूर्ण गवळणी विचार करू लागले महाराज उपोषी जातील. जायचं कसं? भगवान श्रीकृष्ण तिथे यमुनेला गेल्या. गवळणी कृष्णा असे महात्मे आलेत. आम्हाला जीव घालायचे. आम्ही स्वयंपाक आणलाय. तेव्हा ते पलीकडे जाऊन बसले. ते महाराज लोक थोडे विचित्र बी राहते. तो पिठलं केलं की वरण केलं नाही का म्हणतात. आणि वरण केलं की तिखट कशाला केलं म्हणते. सपक केल्यावर म्हणते भुरकी आहे का? म्हणजे लय हत्ती सांभाळणं एककड. एक कसा काय मेळ लागते तुमचं तुम्हाला ठाव आहे बापा. लय नमुने. एक तरा नाही. 2:30 वाजता म्हणतात मुरमुरे आहेत का? यायच्या बायका खरंच 2:30 वाजता.
नाही रे भाऊ, उगाच केला. चला मी मुद्द्यावरच येतो. उगाच खडेल कोणी एखाद्याला जखम होईल. पण माझा बोलण्याचा उद्देश तसा नाही. कधी कधी सामाजिकता पण तपासली पाहिजे. कधी कधी समाजाचं पण भान जोपासलं पाहिजे, विचार केला पाहिजे. जे आहे ते जेवाय बसल्यावर लई फार लई चिकित्सा केली पाहिजे नाही. असेल तसं चलत राहायचं. जास्त चिकित्सा करायची नसते. हेच आहे का तेच आहे का नसल्यावर. एके दिवशी मी महाराजाला भांडलो पद्मावतीवर. म्हणलं कुठे गेले की तुम्ही हरभऱ्याची भाजी आणि भाकरीच म्हणता. किसळ आली आम्हाला. तुम्ही आम्हाला गड्डा खायचा म्हणलं, गेलो की म्हणलं हरभऱ्याची भाजी आणि भाकरी, आम्हाला किसळ आली त्याची. महाराज म्हणले नाही रे. मी म्हणलं इमानदारीने सांगा तुम्हाला हरभऱ्याची भाजी आवडती का. आवडती तर म्हणली मला, पण खरं सांगू का म्हणले, मी माझी आवड मुद्दाम तशी निर्माण केली का. माझे सगळे जेवण जेमतेम माणसाच्या घरी येत म्हणले, सामान्य माणसाच्या घरी येत. त्याच्या घरी जर मेथीची भाजी मागितली तर कुठून आणीन. म्हणून म्हणतो म्हणले मी हरभऱ्याची भाजी आणि भाकरी. कोणालाही घडतंय मला आवडायली आता म्हणले, सवय लागली. मी आम्हाला गड्डा खायची सवय लागली ना म्हणले, मी तुम्हाला करायला लावतो रे बाबा. पण जितकं होईल तितकं म्हणले आपल्या गरजा कमी ठेवल्या पाहिजे, का तर समोरच्याला त्रास होत नाही. विठाला विठाला थोडं सीमित गरजा ठेवल्या पाहिजे थोड्या ह्याच्या बाबतीत तरी. आणि इतकं समाज पहिल्यापेक्षा लय जीव लावायला आम्हाला. अहो त्याला मोजमापच नाही. खूप जीव लावायला खूप. आता त्याच्यावर मला जास्त बोलायला वेळ नाही. दुर्वास ऋषी जातीन तिथं उपाशीच वापस, आणि मग पुन्हा भानगड व्हायची. तुम्हाला इसरायला तर काही वेळच लागत नाही. तुम्ही इसरतात म्हणून बरं आहे. दरवर्षी आम्हाला त्याचा अभंगाव कीर्तन करायला सोपं जाते. नाही तर म्हणा गेल साल तर ह्याचा अभंग घेतला होता हे सांगितलं रे. त्यामुळे इसरतात म्हणून तुमचं इसरणं हे आमच्या करता फायद्याचं आहे. कशाचं आहे. दुर्वास ऋषीला न्यायचंय जेवण पलीकडं, न्यावं कसं. गवळणी गेल्या आणि कृष्णाला म्हणलेल्या, बघ कृष्णा आम्हाला मार्ग देव. म्हणले मला कळत नाही बा. ते महाराजालाच विचारा. गवळणी लागल्या रडायला, कृष्णा तुला कळत नाही अशी जगात गोष्ट नाही रे, आम्हाला पलीकडे जायचा रस्ता सांग की. म्हणले माझ्या विश्वास आहे का. म्हणले हो. त्या यमुनेला जाऊन म्हणा 16,000 बायका करून श्रीकृष्ण जर ब्रह्मचारी असतील तर रस्ता दे म्हणा. गवळणी म्हणले ह्याच्या जिबीला काय हाड. पण एक हुशार गवळण होती ज्येष्ठ. ती म्हणली राजा ए पोर्यो काय देव आहे ती, त्याची अलौकिक लीला आहे. तुमची नजर जरा नीट करा. का तुम्हाला पलीकडे जायचंय का. मग ती म्हणते ती खरंय म्हणली. गेल्या गवळणी हे यमुने माते 16,108 बायका करून श्रीकृष्ण जर ब्रह्मचर्य असेल तर आम्हाला रस्ता देणं. पाणीच थांबलं. मज भुली पडली जातो. आता लय अवघड प्रमाण म्हणले. बोले मज भुली पडली कैशा परी. मज भुली पडली कैशा परी. तुम्हा भोगुन हा ब्रह्मचारी. बरं जाऊ दे आता लयच अवघड आहे ते प्रमाण. मी माझ्या मुद्द्यावर नेतो तुम्हाला. ज्यावेळी यमुनेच्या पाणी थांबलं गवळणी ते स्वयंपाक घेऊन गेल्या. तितका मोठा भंडारा आणल्यावानीच गावाला जेवायचं एकटाच बुवा खात होता. ते पोटभर त्या दुर्वास ऋषीचं जेवण झालं. हात धुतला, ढेकर दिला. आणि त्या गवळणी म्हणल्या महाराज काय आम्ही पलीकडे कसं जाऊ. पाणी तर सुरू झालं ना पुन्हा व्हायला. पलीकडे कसं जाऊ.
मला माहित नाही बाबा म्हणजे महाराज आम्ही तुम्हाला इथवर येऊन जीव घातले आणि मला माहित नाही म्हणल्याने कसं जमल. दुर्वास ऋषी म्हणले अलीकडे कशा आलत्या, अलीकडे कशा आलत्या म्हणल्यानंतर त्यावेळी गवळणे म्हणले आम्हाला भगवंताने असं सांगितलं तो 16,108 बायका असून श्रीकृष्ण जर ब्रह्मचारी असेल तर आम्हाला रस्ता दे म्हणा. मग दिला म्हणले रस्ता. काय का पाणी थांबलं होतं आम्ही आलो. ते काय पाय सुद्धा भिजले नाही. आणि मग आता जा आणि त्या यमुनेला म्हणाव 60,000 खंडे अन्न खाऊन दुर्वास जर उपाशी असेल तर आम्हाला रस्ता दे म्हणा. त्या गवळणी म्हणल्या आमच्या डोसक्याला केस राहिला नाही की रे भल्या माणसा, इतका आम्ही पसारा आणला. गवळणी म्हणल्या पलीकडे जायचंय की नाही, मग चला जाऊन गपचिप म्हणा. आल्या गवळणी म्हणल्या ए यमुने माते 60,000 खंडे अन्न खाऊन दुर्वास ऋषी जर उपवाशी असतील ना आम्हाला रस्ता दे. दे म्हणल्या बरोबर निर्हारी दुर्वासा नवल नो हे निर्वारी दुर्वासा नवल नो हे निर्हारी दुर्वासा नवल नो हे निर्हारी दुर्वासा. 16 सहस्त्र नारी ब्रह्मचारी कैसा निर्हारी दुर्वासा नवल नोहे नवल नोहे. पाणी थांबलं आणि मग गवळणी अलीकडच्या तीरावर आल्यावर गवळणी विचारात होत्या हा 16,108 बायका करून ब्रह्मचारी आणि हा बाबा 60,000 खंड्या अन्न खाऊन उपाशी, आपलं काय करावं आता. गवळणी म्हणल्या घराकडे चला. ही दैवी लीला आहे आणि ही साधूची लीला आहे. हा देवाचा शब्द निसर्गानं अर्थातच यमुनेनं तोललाय आणि हा महात्म्याचा शब्द हा यमुनेनं अर्थातच गंगेनं तोललाय. मग ज्या महात्म्याच्या शब्दाला इतकं सामर्थ्य, इतकी शक्ती आहे, इतकी धार आहे. कोण तोलतय शब्द, कोण तोलतय. अजून जरा पुढे जाऊन बोलू का. गंगा काय, दैत्य काय, हे काय, कुठं ना कुठं तरी ह्याच्यामध्ये सजीवता येतेच ना. अजून पुढे जाऊन बोलू का. यांच्या शब्दाचा असर निर्जीवावर मेलेल्या माणसावर होते. विठाला विठाला ज्ञानोबराय चारी भावंड पैठणचं शुद्धीपत्र घेऊन नेवाशाकडे आली. नेवाशामध्ये काय लिहायची, ज्ञानेश्वरी लिहायची. कोणाच्या हाताने लिहून घेतली बघा ना, ताकद बघा ना तुम्ही. कोणाकडून घेतली ज्ञानेश्वरी लिहून, मेलेल्या माणसाकडून. मेलेल्या माणसाला काय समजत आहे, समजत आहे का मेलेल्या माणसाला. आता मेलेल्या माणसाजवळ अशा रडत्यात ह्या गौरू गौरू माय दादा बघा की इमल आली, बोला की दादा. आणि दादा बोलल्या इमल उभं राहिला. दादा बोलत असते होई, चांदण्या मोजायली ती बोलत असते होई. कुठून बोलणार, गेलं ते. त्याच्यावर असर होते का ह्याच्या शब्दाचा, असर होते का ह्याच्या शब्दाचा. साधूच्या शब्दाचा असर सांगतो मी तुम्हाला. चारी भावंड गावात आले नेवाशात आणि अंतविधी समोर आपलं एक अंतयात्रा समोरून यायली.
कोणीतरी सदाचारी व्यक्ती असावा. गाव सगळं दुःखात, त्या सगळ्या शोक वातावरणामध्ये एक मायमाऊली पाठीमागं चालली होती. सौभाग्यवतीचे अलंकार अंगावर परिधान करून, कपाळभर कुंकू लावून ती त्या थोरा मोठ्याचे दर्शन घेत 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 निघाली. हे कुठून कोणतरी समोरून अंतयात्रा येते, आपण धडधड समोरून जाणं बरं नव. एखाद्या भिंतीच्या सावलीला नाही का, पहिल्या माथोड्याच्या भिंती होत्या आणि त्या भिंतीत पाणी मुरणे म्हणून वरून तुराट्या टाकून तुराट्यावर थोडासा पेंट टाकीत होती. त्या तुराट्याची खाली काय पडत होती त्या भिंतीवर, तितक्याच सावलीला हे चारी भावंड उभा राहिले. कशाला? त्या सावलीला. त्या मायमाऊलीची नजर गेली. कोणीतरी दिव्य पुरुष आहे, दर्शनाची प्रशस्ती. आपण एवढ्या लोकांचं दर्शन घेतो तर यांचंही दर्शन घ्यावं म्हणून ह्या मायमाऊलीनं चरणावर काय ठेवलं? डोकं ठेवलं. आशीर्वाद निघाला, सौभाग्यवती भव. बाई हुशार होती. महाराज आशीर्वाद या जन्माचा आहे की पुढच्या? म्हणली या जन्माच्या. म्हणजे कस काय? हे चौकाच्या खांद्यावर काय आहे म्हणली माझं सौभाग्य. म्हणली ठेवा खाली. ज्ञानोबरायानं ज्यावेळेस दृष्टिक्षेप केला आणि एक शाब्दिक वापरला, शब्दाचा वापर केला आणि ते मृत पावलेल्या प्राण्याला, मृत पावलेल्या व्यक्तीला ज्ञानोबरायाने जिवंत केलं. झोपायला काय झालं? म्हणजे उठा, आपल्याला काम करायचंय, आपल्याला काम करायचं म्हणून उठले. जे ग्रस्त उठले त्यांनी सरळ ज्ञानोबरायाचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यावर ती जी माय माऊली होती म्हणली, माऊली काय, आजपर्यंत हा माझा मालक होता, हा माझा पती होता, आजपासून हे तुम्हाला समर्पित आहे, तुम्ही सांगावं. आणि ते आम्ही म्हणले मग ज्ञानेश्वरी आम्हाला लिहायची होती, सहकार्य करतात. म्हणले लिहितील की, लेखकच आहे ती. शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरे. सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला. हा महात्म्याच्या शब्दाचा प्रभाव आहे, ज्ञानोबरायाच्या शब्दाचा. मेले माणूस चित्त उठे. मेलेल्या माणसाला जर यांच्या शब्दानं मेलेल्या माणसावर जर असर होते, जिवंत माणसानं शब्द तो लाव का नाही? आणि म्हणून तर माझं मगासपासून चाललंय, वचन न मोडी बोलिले वचन मोडी. बोलिले वचन न मोडी. बोलिले तुका म्हणे जविना मोडी, वचन न मोडी. बोलिले वचन न मोडी. बोलिले वचन न मोडी. बोलिले वचन न मोडी. बोलिले तुका म्हणे शेष शेवी नावडी, वचन न मोडी. ज्यांच्या वचनाची इतकी किमया आहे, ज्यांच्या शब्दाची एवढी किमया आहे, ज्यांच्या शब्दात एवढं सामर्थ्य, त्या शब्दाच्या पुढे कोण जात नाही? परमात्मा जात नाही, राक्षस जात नाहीत, निसर्ग जात नाही. मेलेल्या माणसावर जर ह्यांच्या शब्दाचं जर असर होतोय म्हणल्यावर जित्या माणसाने काय करायला पाहिजे? त्याच्या शब्दाकडे लक्ष द्यायचं नाही. दुसरं काय काय द्यायचं नाही? लक्ष द्यायचं नाही. मग कल्याणच झालं म्हणून समजा. आपल्याला कुठंतरी शिकायचा विषय आहे की काय केलं पाहिजे जीवानं. तुका म्हणे शेष शेवी न आवडी, वचन न मोडी. बोले देते संतांचे जे वचन आहेत, आता पाहिजे होतं ते संती सांगितले, ते केले जतन. नाही आज्ञा त्यांची केली उल्लंघन, मतांतरा नाही दिला मान. हृदयी धरिले हरीचे चिंतन. एवढं संतांच्या शब्दावर जर आपल्याला सगळं अवलंबून आहे तर त्या शब्दाच्या आपण पुढे जावं का? पण महाराज मगासपासून त्याच्या शब्द इतका जर सामर्थ्य संपन्न समजत, त्यांनी काय शब्द वापरले तेच तर सांगा. मग ज्यावेळी तुकोबारायासोबत काही चर्चा केली की महाराज परमार्थिक क्षेत्रामध्ये वाटचाल करत असताना
नेमकं जीवानं काय करायला पाहिजे, तुम्ही काय केलं तर सांगा. त्यावेळी महाराज म्हणले होते, मी माझ्या जीवनामध्ये संतांवर विश्वास ठेवून, त्यांच्यावर विश्वास ठेवून, त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आचरण केलं, त्यामुळे माझं काय झालं, परमार्थ सफळ झाला, सुफळ झाला. म्हणजे संतांचा जो विषय आहे, त्यांचे जे शब्द आहेत ते शब्द आपल्याला तारणारे आहेत. मग नेमकं त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून नेमकं काय काय करायला पाहिजे, संतांच्या शब्दावर विश्वास ठेवून जीवानं काय काय करायला पाहिजे, याचं मार्गदर्शनच शेवटी उरलेल्या 3 चरणार आहेत. आणि ते 3 चरण काय माझ्या हवाले नाहीत. जिनो काम उनो थाय, विजया करे तो गोता खाय. माझा काहीच संबंध नाही. माझ्या पोटापुरतं झाले, जेवढ्या मी इलाज तात्याच्या इथं भाकरी खाल्ल्या होत्या त्या भाकरी पुरतं माझं काम झालंय. उर्वरित राहिलेलं उरले ते हरी तुम्हा समर्पण. नेमकं मग संतांच्या शब्दावर विश्वास ठेवल्यानं काय काय होतंय, पुढची भूमिका गुरुजी मांडतील. मी थांबतो. विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली